सर्वज्ञ सर्वव्यापी श्रीनारायणानन्द नमो नमः। श्रीगोरक्षनाथाय नमो नमः। श्रीदत्तात्रेयाय नमो नमः। श्रीनारायणानन्द नमो नमः। श्रीगोरक्षनाथाय नमो नमः। श्रीदत्तात्रेयाय नमो नमः। श्रीनारायणानन्द नमो नमः। श्रीगोरक्षनाथाय नमो नमः। श्रीदत्तात्रेयाय नमो नमः। श्रीनारायणानन्द नमो नमः। श्रीगोरक्षनाथाय नमो नमः। श्रीदत्तात्रेयाय नमो नमः। श्रीनारायणानन्द नमो नमः। श्रीगोरक्षनाथाय नमो नमः। श्रीदत्तात्रेयाय नमो नमः। श्रीनारायणानन्द नमो नमः। श्रीगोरक्षनाथाय नमो नमः। श्रीदत्तात्रेयाय नमो नमः। श्रीनारायणानन्द नमो नमः। श्रीगोरक्षनाथाय नमो नमः। श्रीदत्तात्रेयाय नमो नमः। श्रीनारायणानन्द नमो नमः। श्रीगोरक्षनाथाय नमो नमः। श्रीदत्तात्रेयाय। ओम नमोजी सप्रेम नारायणनंदजी आदेश। कवी हरि अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन आविर्होत्र दुर्मिल चमस कर भाजनम। या नवनारायणाचा अवतार म्हणजे नवनाथ। त्यातील कवी नारायण हे मच्छिंद्रनाथ तर हरिनारायण हे गोरक्षनाथ। गोरक्षनाथाने तर गुरु शिष्यांच्या नात्यातील महत्त्वाचा दुवा जुळवून देताना गुरुसाठी डोळा काढून दिला, पण वडा आणला। अजून एक उदाहरण म्हणजे श्रीराज्यातून सोन्याची वीट आणलेली भिरकावून दिली, त्याबद्दल त्यांना गर्भगिरी पर्वत सोन्याचा केला। ह्या नवनाथांनी शिष्याची परंपरा आजही कायम आहे। तर चला, पिंपरी ह्या गावी आपल्यासोबत आहे चित्रपट अभिनेते रवी पटवर्धन। साजर
भूत बाधा पळून जाती घेता दर्शन बाबाचे मनाला मिळते स्फूर्ती गोरक्षाची उडी घेती भूत बाधा पळून जाती घेता दर्शन बाबाचे मनाला मिळते स्फूर्ती वादळात नौका बाबा जवा धार वादळात नौका बाबा जवा धार असं वाटत मनाला गोरक्ष अवतार असं वाटत मनाला गोरक्ष अवतार वाटत मनाला गोरक्ष अवतार असं वाटत मनाला गोरक्ष अवतार गर्भगिरी पर्वत सजलाय हिरवागार बाबाच्या कृपेनं उसळलाय जनसागर गर्भगिरी पर्वत सजलाय हिरवागार बाबाच्या कृपेनं उसळलाय जनसागर उत्तम वाणी मधुर ध्वनी बाबाची थोर उत्तम वाणी मधुर ध्वनी बाबाची थोर असं वाटत मनाला गोरक्ष अवतार असं वाटत मनाला गोरक्ष अवतार वाटत मनाला गोरक्ष अवतार असं वाटत मनाला गोरक्ष अवतार श्री क्षेत्र पिंपरी जगी गाजतय नाव काटे बाबाची पुण्याई साऱ्या जनतेला ठाव श्री क्षेत्र पिंपरी जगी गाजतय नाव काटे बाबाची पुण्याई साऱ्या जनतेला ठाव जन्म विठाई पोटी करीन जगाचा उद्धार जन्म विठाई पोटी करीन जगाचा उद्धार असं वाटत मनाला गोरक्ष अवतार असं वाटत मनाला गोरक्ष अवतार वाटत मनाला गोरक्ष अवतार असं वाटत मनाला गोरक्ष अवतार काटे बाबांचं रूप कसं दिसतं साजर काटे बाबांचं रूप कसं दिसतं साजर असं वाटत मनाला गोरक्ष अवतार 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 असं वाटत मनाला गोरक्ष अवतार. मी रवी पटवर्धन आज तुम्हाला एका देवस्थानाविषयी माहिती सांगणार आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी, मराठवाडा हे संतांचं माहेरघर. या संतांच्या माहेरघरात अनेक देवदेवतांचा सहवास होता. अशाच पावन भूमी, पवित्र भूमी आज आपण जाणार आहोत. तर आपण जाऊया पिंपरी तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद येथील गर्भगिरी म्हणजेच म्हैसमाळच्या उत्तर दिशेला डोंगर पायथ्याशी गोरक्षनाथ गुहागड येथे मी या निसर्गाचा आस्वाद घेतो. तोपर्यंत तुम्ही हे गीत ऐका. गुणवंत ज्ञानवंत असे कृपावंत गुणवंत ज्ञानवंत असे कृपावंत काटे बाबा माझे कलियुगाचे संत काटे बाबा माझे कलियुगाचे संत गुणवंत ज्ञानवंत असे कृपावंत गुणवंत ज्ञानवंत असे कृपावंत काटे बाबा माझे कलियुगाचे संत काटे बाबा माझे कलियुगाचे संत.
वैराग्यशील तेज थोर, वैराग्यशील तेज थोर, भक्तीचा दावी चमत्कार, मार्ग दावी सुखाचा करीती संस्कार. बाबा माझे सुलक्षण युक्त महंत, गुणवंत ज्ञानवंत असे कृपावंत, गुणवंत ज्ञानवंत असे कृपावंत. काटे बाबा माझे कलयुगाचे संत, काटे बाबा माझे कलयुगाचे संत. भक्तीचा मेळा नयन अचंबित, सरले मी पण हरली तहान भूक. भक्तीचा मेळा नयन अचंबित, सरले मी पण हरली तहान भूक. भजनी रमलो होनी अदंग, भजनी रमलो होनी अदंग. सा नि सा नि ध नि ध म ग म ग सा नि, सा सा ग म ध ग म ग, ग म ध नि ध ग म ग, ग म ध नि ध. सा भजनी रमलो होनी अदंग, भजनी रमलो होनी अदंग. समानतया द्वारी गरीब श्रीमंत, समानतया द्वारी गरीब श्रीमंत. गुणवंत ज्ञानवंत असे कृपावंत, गुणवंत ज्ञानवंत असे कृपावंत. काटे बाबा माझे कलयुगाचे संत, काटे बाबा माझे कलयुगाचे संत. दुःखियाची सेवा देह जिजवूनी, दुःखियाची सेवा देह जिजवूनी. निष्काम कार्य करण्या जग कल्याण, निष्काम कार्य करण्या जग कल्याण. गुरुवारी दरबार सारे भरवून, सुख पेरी स्वामी नारायण नंद. गुणवंत ज्ञानवंत असे कृपावंत, गुणवंत ज्ञानवंत असे कृपावंत. काटे बाबा माझे कलयुगाचे संत, काटे बाबा माझे कलयुगाचे संत. गुणवंत ज्ञानवंत असे कृपावंत, गुणवंत ज्ञानवंत असे कृपावंत. काटे बाबा माझे कलयुगाचे संत, काटे बाबा माझे, काटे बाबा माझे, काटे बाबा माझे कलयुगाचे संत. गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, मीननाथ तीर्थयात्रा करीत असतात. त्या दंडकारण्याच्या वनातून जाताना पिंपरीच्या झाडाखाली विसावले. काही दिवस येथे राहिले. एक दिवस एका स्त्रीने नाथांच्या विहिरीत म्हणजे धर्मकुंडात कपडे धुतले. ते नाथाने बघितलं आणि तेथून ते डोंगराच्या मध्यभागी कपारी ठेवून राहिले. इथेच एक तीर्थकुंड आहे. त्या तीर्थकुंडातून पाणी लांब काठीने नारळाची करवंटी बांधून काढतात. मी तीर्थ काढतो तोपर्यंत आपण आणखी एक गाणं ऐका.
कणात काटे बाबा पाहू या गर्भगिरीला सारे दर्शनाला जाऊ या गर्भगिरीला सारे दर्शनाला जाऊ ज्ञान देऊन कल्याण करी मार्ग सुखाचा घेऊ ज्ञान देऊन कल्याण करी मार्ग सुखाचा घेऊ पाद स्पर्शानं त्यांच्या पावन आपण होऊ पाद स्पर्शानं त्यांच्या पावन आपण होऊ बाबा जपी तपी नारायण रूपी गुणगान गाऊ बाबा जपी तपी नारायण रूपी गुणगान गाऊ या गर्भगिरीला सारे दर्शनाला जाऊ या गर्भगिरीला सारे दर्शनाला जाऊ संत काटे बाबांची गुरुदीक्षा आपण घेऊ संत काटे बाबांची गुरुदीक्षा आपण घेऊ पाप संपवूनी संसारी सुखी हो पाप संपवूनी संसारी सुखी हो भक्ती नवे सोपी महाप्रतापी चरण धुळभाळी लावू आहो भक्ती नवे सोपी महाप्रतापी चरण धुळभाळी लावू या गर्भगिरीला सारे दर्शनाला जाऊ या गर्भगिरीला सारे दर्शनाला जाऊ कार्य करिया पार माथ चरणावर ठेवू कार्य करिया पार माथ चरणावर ठेवू नवनाथाचे दत्ताचे दर्शन घेऊ नवनाथाचे दत्ताचे दर्शन घेऊ देवरूपी संत विश्वरूपी साक्षात गोरक्षासी पाहू हो देवरूपी संत विश्वरूपी साक्षात गोरक्षासी पाहू या गर्भगिरीला सारे दर्शनाला जाऊ या गर्भगिरीला सारे दर्शनाला जाऊ कृपा भक्तावरी करी सारे संकट ते हारी कृपा भक्तावरी करी सारे संकट ते हारी गोरक्ष भस्म घेऊ आणि भयमुक्त हो गोरक्ष भस्म घेऊ आणि भयमुक्त हो हर्ष आनंदाने भक्ती भावाने कौल बाबा चरणी लावू हो हर्ष आनंदाने भक्ती भावाने कौल बाबा चरणी लावू या गर्भगिरीला सारे दर्शनाला जाऊ या गर्भगिरीला सारे दर्शनाला जाऊ ध्यानात मनात या कणात काटे बाबा पाहू आहो ध्यानात मनात या कणात काटे बाबा पाहू या गर्भगिरीला सारे दर्शनाला जाऊ 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 पावनभूमी संत परंपरेतील एक थोर संत वयोवृद्ध तपोनिधी श्रीयुत हरिभक्तपरायण परमपूज्य श्री नारायण नंद काटे महाराज त्यांची तपस्या सर्व प्रणाली कार्य आणि दिव्यानुभव पावनभूमी संत परंपरेतील एक थोर संत वयोवृद्ध तपोनिधी श्रीयुत हरिभक्तपरायण परमपूज्य श्री श्री नारायणानंद काटे महाराज त्यांची तपस्या सर्व प्रणाली कार्य आणि दिव्यानुभव यामुळे ते भाविकांचे श्रद्धास्थान बनले. अशा संतास त्रिवार वंदन करतो. एक गीत ऐकूया. किसनगिरी बाबांचा शिष्य थोर शोभला, शिष्य थोर शोभला. किसनगिरी बाबांचा शिष्य थोर शोभला, शिष्य
आला बाबांचा गरीबा घरी, बालपण गेले कामधंद करुनी, भाग्य थोर लाभले तया किसनगिरी, धन्य धन्य झाली गंगा गोदावरी, वाळूमध्ये खेळताना, वाळूमध्ये खेळताना बाबा नदीत पाहिला, नदीमध्ये पाहिला किसनगिरी बाबांचा, शिष्य थोर शोभला, शिष्य थोर शोभला. लग्न करुनी संसारी संत नाही रमला, देवगडावरी वारी नित्य एकादशीला, सांगळे गुरुची दीक्षा आली फळाला, वैराग्य लाभले उपराखाली तपाला, गुरु साक्षीने बाबांनी, गुरु साक्षीने बाबांनी संसार त्यागला, संसार त्यागला. किसनगिरी बाबांचा शिष्य थोर शोभला, शिष्य थोर शोभला. काटे बाबांनी भक्तीचा, काटे बाबांनी भक्तीचा झेंडा रोविला, झेंडा रोविला. किसनगिरी बाबांचा शिष्य थोर शोभला, शिष्य थोर शोभला. किसनगिरी बाबांचा शिष्य थोर शोभला, शिष्य थोर शोभला. महाराजांनी श्री गुरु दत्तात्रयांचे तसेच शनिदेव, हनुमान, नवनाथांची मंदिरे उभारली आहेत. मी संपूर्ण देवतांचे दर्शन घेतो. तोपर्यंत एक आणखी गीत ऐका. गर्भगिरीच्या गोरक्षनाथा तुलार, करीते नमन पावनाथा मलार. गर्भगिरीच्या गोरक्षनाथा तुलार, करीते नमन पावनाथा मलार. तुझ्या रघुहे पाशी आहे एक पाण्याचे टाकर, तीर्थ म्हणून पिती बघताई मनाची तृप्ती होती र. तुझ्या रघुहे पाशी आहे एक पाण्याचे टाकर, तीर्थ म्हणून पिती बघताई मनाची तृप्ती होती र. पवित्र तीर्थ घेऊ भक्तांनो चला र, करीते नमन पावनाथा मलार. गर्भगिरीच्या गोरक्षनाथा तुलार, करीते नमन पावनाथा मलार. किती जरी दुष्काळ पडे पाणी कमी न होईर, जलवृष्टी किती जरी देर तेथून पाणी न वाहेर. किती जरी दुष्काळ पडे पाणी कमी न होईर, जलवृष्टी किती जरी तरी तेथून पाणी न वाहेर. गोरक्षनाथा तुझीच सारी कलार, करीते नमन पावनाथा मलार. गर्भगिरीच्या गोरक्षनाथा तुलार, करीते नमन पावनाथा मलार.
भक्तांनो चला र करीते नमन पावनाथा मला र गर्भगिरीच्या गोरक्षनाथा तुला र करीते नमन पावनाथा मला र भक्त म्हणे आपण जाऊ नाथांचे दर्शन घेऊ र श्रद्धेचा दीप लावून प्रेमाचे पुष्प वाहू र भक्त म्हणे आपण जाऊ नाथांचे दर्शन घेऊ र श्रद्धेचा दीप लावून प्रेमाचे पुष्प वाहू र आदेश मंत्र नवनाथांचा बोला र करीते नमन पावनाथा मला र गर्भगिरीच्या गोरक्षनाथा तुला र करीते नमन पावनाथा मला र गर्भगिरीच्या गोरक्षनाथा तुला र करीते नमन पावनाथा मला र दिव्य सभा मंडप व येथील हे मंदिर व भंडारगृह गोशाळा हे सगळं बांधलेले असून आपले कार्य कर्तृत्वाने उपदेशाने करीत भरकटलेल्या समाजाला दिशा देण्याचे महान कार्य त्यांनी केले. हे ठिकाण नैसर्गिक प्राचीन असून याकडे शासनाचे व जनतेचे पाहिजे तेवढे लक्ष नसल्यामुळे दुर्लक्षित राहिले आहे. वास्तविक हे देवस्थान जगाला सुखी करण्याचे एकमेव ठिकाण आहे आणि या ठिकाणाचा पुनरुद्धार करण्याचे कार्य हरिभक्त श्री संत नारायण नंद काटे महाराज यांच्या मेहनतीनं तेथे काहीतरी सुधारणा होऊ शकली, पण बरीच सुधारणा होणे गरजेचे आहे. तरी येथे दर्शनाला येण्यासाठी रेल्वेने आल्यास औरंगाबाद हे स्टेशन जवळ पडते, तर विमानाने आल्यास औरंगाबाद विमानतळ जवळ पडते. तसेच बसने धुळे औरंगाबाद मार्गावर वेरूळ पासून 10 किलोमीटरवर गल्ले बोरगाव येथे उतरून खाजगी वाहनाने येता येते अथवा स्वतःचे वाहन असल्यास मंदिरापर्यंत नेता येते. तसेच म्हैसमाळ गावाहून खाली डोंगर उतरून सुद्धा येता येते. किती पाहसी अंत माझा, किती पाहसी अंत माझा, औरू कसे म्हणाला बाबा तुमच्या भेटीसाठी, तुमच्या भेटीसाठी जीव माझा तुरला, तुमच्या भेटीसाठी, तुमच्या भेटीसाठी जीव माझा तुरला. स्थिर नाही मन तुम्हीच घाला बर, तन मन आसो तुमच्याही चरणावर. स्थिर नाही मन तुम्हीच घाला बर, तन मन आसो तुमच्याही चरणावर. आठवण मनात रुजली तुमची, आठवण मनात रुजली तुमची, नित्य क्षणा क्षणाला बाबा तुमच्या भेटीसाठी, तुमच्या भेटीसाठी जीव माझा तुरला, तुमच्या भेटीसाठी, तुमच्या भेटीसाठी जीव माझा तुरला. मुखी नाम हे फक्त नारायण नंद, भक्तांचा पाठीराखा आहे काटे बाबा. मुखी नाम हे फक्त नारायण नंद, भक्तांचा पाठीराखा आहे काटे बाबा. ओळखले मी जग हे सारे, ओळखले मी जग हे सारे, अभिमान वाटे मला तुमच्या भेटीसाठी, तुमच्या भेटीसाठी जीव माझा तुरला. ओ बाबा तुमच्या भेटीसाठी, तुमच्या भेटीसाठी जीव माझा तुरला. किती पाहसी अंत माझा, किती पाहसी अंत माझा,
औरू कसे म्हणाला बाबा तुमच्या भेटीसाठी जीव माझा तुरला तुमच्या भेटीसाठी जीव माझा तुरला ओ बाबा तुमच्या भेटीसाठी जीव माझा तुरला पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते महंतांचा जन्म गळलिंब तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथे काटे घराण्यात झाला. वडील रामभाऊ वाई विठाबाई यांच्या संसाराचे हे फूल कोमेजलेलेच राहत होते. कारण घरी 8वा विश्व दारिद्र्य. बालपण मामांच्या गावी गेले, गोधे गावाला गेले. हे गोधे गाव देवगडचे किसनगिरी महाराजांचे गाव आणि काटे बाबा यांच्या मामांचं गाव. बाबा गोधे गावला मामांच्या घरी राहत असत. गुरं चारता चारता गोदावरी नदीत वाळूची पिंड करून पूजा करीत असत. किसनगिरी महाराजांच्या सान्निध्यात त्यांच्या आध्यात्मिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. संसारी बाबांचे मन रमेना. त्यांच्या मनाची स्थिती ओळखून सांगळे गुरुजींनी त्यांना अनुग्रह दिला. पुढे गाठे बाबांनी शेतातील उंबराच्या झाडाखाली ध्यानधारणा जपसाधना सुरू केली. त्यात त्यांना वाचा सिद्धी प्राप्त झाली. संसारातून संन्यास घ्यावाचा वाटू लागला. पण किसनगिरी महाराजांनी त्यांना सांगितले की नारायण, तुला संन्यास घेऊन संसार करता येणार नाही, तेव्हा तू संसार करून संन्यास घे. मग बाबांनी संसार करून परमार्थ केला. आज ते श्री गुरु दत्तांच्या व किसनगिरी महाराजांच्या आदेशावरून या गोरक्षनाथांच्या गडावर आले. मी गडावर जाण्याचा प्रयत्न करतो, तोपर्यंत तुम्ही हे गीत ऐका. कामधंद्यात जीव गुंतला बाबा समजून घ्या मजला. कामधंद्यात जीव गुंतला बाबा समजून घ्या मजला. येईन जोडीन दर्शना मनी द्याच हलागला. येईन जोडीन दर्शना मनी द्याच हलागला. मोहमाई संसारी भक्तीचा विचार पडला. संसार सुखी झाला बाबा तुमची कृपा मजला. नित्य गुरु पौर्णिमेला हा उत्सव चालला. येईन जोडीन दर्शना मनी द्याच हलागला. येईन जोडीन दर्शना मनी द्याच हलागला. मार्ग सुखाचा दावया तुम्हा विना कोण मजला. तुमची कृपा भक्ती छाया जीवन प्रभा सुखी झाला. धन्य धन्य काटे बाबा, धन्य धन्य काटे बाबा, द्याहो आशीर्वाद मजला. येईन जोडीन दर्शना मनी द्याच हलागला.
येईन जोडीन दर्शना मनी द्याच लागला तुम्ही कृपाळू जरा मायेचा आधार द्यावे संकटाला जय जयकार काटे बाबांचा झेंडा भक्तीचा फडकवला शिष्य भक्त जन नमती शिष्य भक्त जन नमती काटे बाबांच्या चरणाला येईन जोडीन दर्शना मनी द्याच हा लागला येईन जोडीन दर्शना मनी द्याच हा लागला कामधंद्याचा जीव गुतला बाबा समजून घ्या मजला कामधंद्याचा जीव गुतला बाबा समजून घ्या मजला येईन जोडीन दर्शना येईन जोडीन दर्शना मनी द्याच हा लागला 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 हा परिसर दंडकारण्य या वनात येत असून या परिसरात आशुतोष भगवान शिव माता पार्वती श्री गणेश रामभक्त हनुमान श्री दत्तात्रय भगवान नवनाथ इत्यादी देवतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली तसेच जनार्दन स्वामीजी महाराज व नारायणानंद काटे महाराज आदी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी त्या भूमीचं मी दर्शन घेतो तोपर्यंत तुम्ही हे दुसरे गीत आहे काटे बाबाच्या नावाचा चला करू जय जयकार काटे बाबाच्या नावाचा चला करू जय जयकार बाबा होनी प्रसन्न बाबा होनी प्रसन्न सुख देतील भरपूर माझ्या बाबाची महिमा पार अपार माझ्या बाबाची महिमा पार काटे बाबा हो गुरु आमचा काटे बाबा हो गुरु आमचा जय घोष करता करता मिटली हो चिंता गर्भगिरी पर्वतावरी गर्भगिरी पर्वतावरी गुरु नाम गाता गाता काटे बाबाची महिमा पार अपार माझ्या बाबाची महिमा पार मोह मायेचा
जग सारा मोह मायेचा जग सारा चरणाशी शरण जाता दुःख सारे नष्ट होता कलियुग चमत्कार कलियुग चमत्कार असा बाबांचा अवतार काटे बाबाची महिमा पार अपार माझ्या बाबांची महिमा पार काटे बाबाच्या नावाचा चला करू जय जयकार काटे बाबाच्या नावाचा चला करू जय जयकार बाबा होनी प्रसन्न बाबा होनी प्रसन्न सुख देतील भरपूर माझ्या बाबाची महिमा पार अपार माझ्या बाबाची महिमा पार गडावर बाबा गुहेमध्ये जपसाधना करू लागले. रात्री अनेक जंगली प्राण्यांची भीती असायची, पण जंगली प्राण्यांनी बाबांना कधीच त्रास दिला नाही. आजही बाबा गोरक्षनाथांची भस्म विभूती देऊन भक्तांचे दुःख निवारण करतात. दूर दूरून अनेक भक्त बाबांच्या दर्शनाला येऊ लागलेले आहेत. बाबांच्या दिव्यत्वाची प्रचिती येऊ लागलेली आहे. या पावन पवित्र तीर्थक्षेत्राला आपण सुद्धा एकदा भेट द्यावी. गोरक्षनाथांच्या रूपात गुरु दत्तात्रेयांच्या स्वरूपात वयोवृद्ध तपोनिधी कैवल्य मूर्ती काटे बाबा आपले मनोरथ नक्की पूर्ण करतील. तेव्हा चला आता आपण सर्व बाबांच्या आरतीला जाऊया. आरती काटे बाबाची परम सुख नारायण नंदाची 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 जीवन सेवेसी वाहिले असे सर्वांनी पाहिले बोलले बोल किमतीचे प्रसंगी धैर्य हिमतीचे मद मत्सर हे विद्या दूर प्रेम भरपूर सदा राही आनंदाची परम सुख नारायण नंदाची आरती काटे बाबाची परम सुख नारायण नंदाची सहज स्थितीचा हा योग करील मग सर्पनाग काय धन्य लीला परंपार दयाला नसे अंत पार पवित्र हे मन असे गुणवान ज्ञान विज्ञान पाहिली लीला एकदाची परम सुख नारायण नंदाची आरती काटी बाबाची परम सुख नारायण नंदाची करुणी हा तुम्ही सर्व खेळ दावियल लीला जसे बाळ कधी कीर्तनाच्या रंगी
सदा अनमोल भजे गोपाल करुण नावित बालाजी परम सुख नारायण नंदाची आरती काटे बाबाजी परम सुख नारायण नंदाची पुन्हा खदियाल भूभरती आम्हा देण्या धैर्य शक्ती तरीच समजेल भक्ती युक्ती तशीच करी जीवन ही मुक्ती बहु आमचा वेळ गेला कुणी नाही कैवारी बुरला दिसे अंधार आम्हा बेजार करी भव पार आसया करू भक्ताची परम सुख नारायण नंदाची आरती काटे बाबाजी परम सुख नारायण नंदाची आरती काटे बाबाजी परम सुख